सर्किट ट्रेनिंगने आपण इंड्रोस पॉवर बूस्ट होतो, स्टॅमिना वाढतो आणि स्ट्रेंथ पॉवर वाढते। या 2-3 गोष्टी वाढत्या। तर उद्या मग कूल डाऊन करू। गुड मॉर्निंग। आज 365 दिवस चॅलेंजचा 148वा दिवस आहे। तर चला पाणी पिऊन दिवसाला सुरुवात केली। तर आपण संध्याकाळी मसाज केली तिळाच्या तेलाची। हे आहे बघा पतंजली सगळ्यात बेस्ट आहे। तर तुम्ही पण यूज करून बघा एकदा। बाकीचे यूज करून बघितलं बाकीच्यापेक्षा घट्ट ऑइल आहे आणि असरदार आहे। काल आपण केले। चला ग्राउंडकडे आपण आलो। पायी आज गाडी नाही आणली काही नाही। तर आज सगळं कोरडं झालं। काल पाऊस नाही पडला बघा, आज थोडंसं कोरडं आहे। आता मला वाटतं पाऊस नाही पडणार इथून पुढं। तर चला तुम्हाला ती तिळाच्या तेलाची बाटली सांगितली होती, ती सगळ्यात मेन आहे। त्याने मसाज करा, ती एकदम ओके होऊन जाईल पाय। काल मी केला, पुन्हा पाय रिलॅक्स झाला आज। तर ही गोष्ट नक्की फॉलो करा। तर चला आज करण आलं की नाही बघू। चल निघू ग्राउंडकडं। पूर्ण हिरवगार झालं। पहिले पूर्ण पांढरं दिसत होतं, आता पूर्ण हिरवगार आहे। आज बघा काय भेटलं आपल्याला। गोगलगाई बघा, शंखवाली। तिथे ठेवलं ना येऊन जाईन, तिला साईडला ठेवू आपण, जाईन ती आता। ग्राउंडकडे आला होता, करंट तर नाही आला अजून, बाळू आली बघा। तर चला आपली तयारी करू। झाला वॉर्मअप कंप्लीट आपला। तर वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट आहे माहिती का। तर चला आता काय करू, आपण जॉगिंग करू, कारण तर नाही आला अजून। तर चला आपण वरती आज पोरं आहे बघा। आज काय करू, ट्रायपॉड तर इथंच ठेवून देऊ। कसं मग ते वरती आलं पण खाली होऊन बसन पोरं, काय शूटिंग काढू राहिली काय नाही म्हणून। तर मग ट्रायपॉड आपण खाली ठेवू आणि मोबाईल घेऊन जाऊ सहज आणि जॉगिंग करून येऊ। तर चला वर निघू। दोन किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली आता। तर आज लयच घाम येऊ राहिला।
कारण वातावरण दमट असल्यामुळं जास्त घाम येतो. तर चला आता करू आजचा वर्कआउट आहे आपला सर्किट ट्रेनिंग. तर बघू पोरं गेले खालचे, गेले असले ना तर मग आपल्याला सर्किट ट्रेनिंग करता येते. करण नाही आला, करणला मेसेज टाकला होता काल की इक्विपमेंट घेऊन ये, आपले लॅडर आणि हे हार्डल्स घेऊन ये. तर मग दोन्ही असले ना मग आपल्याला ॲड करता येतं. तर आता इक्विपमेंट नाही आपल्याकडं, तर विदाऊट इक्विपमेंटचे करणं लागेल वर्कआउट आपल्याला. तर येतो करता, पण जास्त हे करता येत नाही. तर चला आता काय करू, बॉडी कूलडाऊन करू, त्याच्यानंतर मग सर्किट ट्रेनिंगकडे जाऊ. तर चला खाली जाऊ. खाली आलो आता आपण. तर आता काय करू, सर्किट ट्रेनिंग तयारी करू. पण साहित्य तर काही नाही आपल्याकडं, तर आपण जुगाड करू. एक पण इक्विपमेंट नाही आपल्याकडं, पण चला सर्किट ट्रेनिंगची तयारी करू. आता जे आहे त्याच्यापासून आपण तयार करू सर्किट ट्रेनिंग. तर चला आपल्याकडे आहे रोल घेऊ, काडी घेऊ, याचं जुगाड बनवू. आता एवढं 3 ह्याचं हे करू. आणि अजून एक राहिली, स्किपिंग राहिली आपली. स्किपिंग आणली की नाही? हां आणली, स्किपिंग घेतली. तर या गोष्टीपासून आपण सर्किट ट्रेनिंग तयार करू. आणि एवढ्या गोष्टी आपल्याकडं. तर चला एवढ्या गोष्टी सर्किट ट्रेनिंग होती का बघू. तर चला सेटअप लावा. सर्किट ट्रेनिंगचा सेट लावला. आता जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांचा सेट लावला. तर चला दाखवतो तुम्हाला काय काय वर्कआउट करायचं आज सर्किट ट्रेनिंगमध्ये आपण. तर पहिली गोष्ट, हे काडी लावली आपण, इथं इन आउट मारायचा. दुसरी गोष्ट, इथं स्कॉट मारायचे, हे पाईपला धरून स्कॉट मारायचे. तिसरं झालं स्किपिंग मारायची. आणि चौथं झालं ॲप्स वर्कआउट मारायचा. हे सगळे राऊंड आहे. एक राऊंड असा पूर्ण एक्सरसाइजचा एक राऊंड होतो. तर चला आपण सर्किट ट्रेनिंग चालू करू. चला चालू करू आपण सर्किट ट्रेनिंग.
सर्किट ट्रेनिंग आपली कंप्लीट झाली. तर आपण 4 एक्सरसाइज केल्या. 4-4चे 4 सेट मारले आपण. प्रत्येकाचा एक सेट मारला. एक सेट मारायचा, रिलॅक्स करायचं. एक सेट मारायचं, रिलॅक्स करायचं. तर आपण काय काय मारलं. स्टार्टिंगला आपण स्कॉट मारले 20 सपोर्ट घेऊन. त्याच्यानंतर इन आउट वर्कआउट मारले 100 ते 80. एक सेट 100, एक सेट 80. त्यानंतर ॲप्स मारले. ॲप्स 2 सेट मारले 15-15चे. त्याच्यानंतर स्किपिंग मारले 100 चे. तसे टोटल याचे 4 सेट मारले आपण सर्किट ट्रेनिंगमध्ये. तर चला, सर्किट ट्रेनिंग पण तुमचं इंटरन्स पॉवर स्ट्रॉंग करते. अजून सर्किट ट्रेनिंग इक्विपमेंट असले ना ते वेगवेगळं करता येते. पण आज इक्विपमेंटच नव्हतं आपल्याकडं, करंट आला नाही. तर चला, जे आहे त्यांनीच आपण काम दाखवलं. करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कसं करा, तुमच्याकडे साहित्य असो किंवा नसो, पण सगळ्यात मेन गोष्ट आहे करणं आहे. तर आपल्याला दुसरं करायचं होतं, पण आपण जुगाड करून आपण आपला सेटअप तयार केला आज. तर चला, आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर रेग्युलर वर्कआउट आहे आपला डिप्स. तर चला डिप्स मारू. हाय हाय हट हट. याला समजून सांगितलं, हे घेऊन राहिला आता. तर चला डिप्स मारू आता आपले रेग्युलरमधले. सामान बाकीचं साईडला करून ठेवू. माईक ते आपली गाडी आज कामाला आली आपल्या. तर चला आता डिप्सचा सेटअप लावू आणि आपला डिप्स वर्क. चला डीपचे आपण 20 सेट मारले रेग्युलरमधले. तर चला आता नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. आपल्या झोपले बघा दोघे पण. चला, आपण ॲप्स मारले. मग कॅमेरा समोर नाही मारले, गाणे लावले होते मोबाईलमध्ये, त्याच्यामुळं ॲप्स मारले. चला, तरी आपल्या वर्कआउटमध्ये तर झालं ॲप्स वर्कआउट, तरी आपण 2-2 3-3 सेट मारले त्याचे. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करतो. आता पॅन्ट मी परत इकडं काय गेलो, पॅन्ट घ्यायला गेलो, परत पॅन्ट विसरलो. ठीक आहे, मला काय ते विसरलो, कारण वापस इकडे यायला लागतं. मग परत शूज घाला, परत इकडे या, परत तिकडे जा, शूज काढा, असा फंडा होतो. आणि ते सॉक्स आणि पाय खराब होते मग थोडेसे चिखल आहे ना, त्याच्यामुळं. चला स्ट्रेचिंगची तयारी करू. याच्यामध्ये कसं, जेवढी पब्लिक जास्त असते सर्किट ट्रेनिंगमध्ये तेवढी मजा येते जास्त. कारण प्रत्येक एक्सरसाइजला एक माणूस असला ना, मग जोश येतो, इंटरेस्ट येतो वेगवेगळे करायला. एकटाच असला ना थोडंसं बोर होतं. पण ऑप्शन नाही आला, कारण नाही आला आज आपला. पहिले आम्ही प्रॅक्टिस करायचो, कधी 7 ते 8 जण राहायचो आम्ही. तर 7 ते 8 वर्कआउट राहायचे, ते पण हार्ड. आणि ते पण 30-30 सेकंदाची एक वर्कआउट घ्यायचे, 30-30 1-1 मिनटाचे. जबरदस्त बॉडी बनायची ना, स्ट्रेंथ पॉवर तो खतरनाक झाली. तर चला आता ॲप्स वर्कआउट कंप्लीट झालं. तर काल त्याला मालिश केली ती पायाला, म्हणून थोडंसं पाय थोडे मोकळे वाटू राहिले. तुम्हाला दाखवलं सकाळी. तिळाचं तेल आहे, ते पतंजलीमधून घ्या तुम्ही. कारण बाकीचं बघितलं होतं मी, बाकीचं एवढं घट्ट नसतं, हे थोडंसं घट्ट आहे, प्युअर दिसतं. हे बाकीचं यूज करून बघितलं होतं. आणि महाग पण आहे. बाकीचे एवढी बॉटल 80 रुपयाला येते, ही एवढी मोठी 60-70 रुपयाला बॉटल येते. डबलचा फरक आहे डायरेक्ट. तर चला स्ट्रेचिंग करू.
ची कंडिशनची जर तुम्ही जर स्वतःला जर नियममध्ये ठेवलं नाही, वर्कआउट केलं नाही, नियममध्ये ठेवलं नाही आणि नियमात, कारण की सगळ्यात जास्त तुम्ही जर तुम्हाला फिट राहायचं असलं जास्त असं काय नाही की वर्कआउट करा, तुम्ही जर बाहेरचं खाणं बंद केलं फास्ट फूड ते, तर 50% तुमचं काम तिथंच ओके होतं. आणि 50% वर्कआउट केलं तर 50% वर्कआउट ओके होतो. कारण की हे तर होतं वर्कआउट केल्याने, म्हणजे जिम लावल्याने जिमचा वर्कआउट वेगळा, हा वर्कआउट वेगळा आपला. जिमचा कसा आहे, जिमला तुम्ही महिना 2 महिने, आता आपल्याला कंटिन्यू होऊन असा 148 दिवस आहे. आता जिममध्ये जर आपण 148 दिवस थांबला असतो, बॉडी एकदम ग्रोथ दिसली, चेस्ट एकदम ओके दिसली असती, आणि आतून फिट नाही. ह्यानी कसं बॉडी दिसत नाही, 2 वर्ष करा 3 वर्ष करा ह्याची बॉडी दिसत नाही लवकर, पण आतून स्ट्रॉंग माणूस होतो. आणि ह्या वर्कआउटने, आपल्या वर्कआउटने लगेच एज 4-5 वर्ष लगेच लहान दिसते लगेच. जिमने तसं नाही होत, जिमने मसल फुगती, उलट वय जास्त दिसतं जिमने. हा फरक आहे जिमचा आणि आपल्या ह्याचा. रोल तर पूर्ण कामातून गेला आपला. चला तरी काम धको आहे. काप्स वर्कआउट तर ग्लूट्सला नाही, इथं खाली जर मांड्याला केलं दबून जाऊ राहिलं लगेच, त्याच्यामुळं वरती काप्सला करू. चला आजचा वर्कआउट झाला खतम. तर आपण आता जायची तयारी करू. हट बस मला वाटलं काय बस. तर चला जायची तयारी करू आता. 2 जण कच झोपले बा. झोप. चला आजचा वर्कआउट झाला संपला. तर आज आपण केलं सर्किट ट्रेनिंगने आपण इंड्रोस पॉवर बूस्ट होतो, स्टॅमिना वाढतो आणि स्ट्रेंथ पॉवर वाढते. ह्या 2-3 गोष्टी वाढत्या. तर उद्या मग कूलडाऊन करू. रविवारी आपल्याला थोडंसं रोड रनिंग करायला जायचं आहे, थोडंसं नवीन प्लेसवर. तर आता रविवारी बघू आपण. उद्या थोडंसं कूलडाऊन करू, कारण की उद्या जर हार्ड वर्कआउट केला तर परवा आपल्याला करायला थोडंसं अवघड जाईल. त्यामुळे कूलडाऊन करू. कूलडाऊन काऊन करतो माहिती आहे का, कारण आपला कुठं ब्रेकच नाही. कारण एखादा ब्रेक असला ना तर बॉडी ही होती, पण आपला ब्रेक नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला कूलडाऊन वर्कआउट घ्यायला लागतो. तर चला निघू आता घरी. झोपलेला उठला बघा, काळू पण उठला. तिथपर्यंत सोडायला येत ते मला वरती याच्यापर्यंत. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. आले बघा, त्यांना दिसत नाही.